मी शरद गोरड कुकुडवाड गटातून आमचे सुरेश गोरड या ठिकाणी उभे आहेत। त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण। त्यासोबतच माझी पत्नी सुजाता गोरड यांचंही चिन्ह धनुष्यबाण आहे आणि त्या कुकुडवाड गणातून निवडणूक लढवत आहेत। त्याबरोबरच बंडोपंत मंडले हे वरकुटे गणातून निवडणूक लढवत आहेत, त्यांचंही चिन्ह आहे धनुष्यबाण। त्यासोबतच आमचे मित्र विकास देवकर हे वावर हिरे गणातून निवडणूक लढवत आहेत, त्यांचंही चिन्ह आहे आणि पळशी गणातून हनुमंत राजगे हे निवडणूक लढवत आहेत, त्यांचंही चिन्ह आहे धनुष्यबाण। आमच्या या ठिकाणी 5 पांडवांचं असं आमचं 5 पांडव असल्यासारखं आम्ही या ठिकाणी धनुष्यबाण आमच्या हातामध्ये दिलेला आहे श्रीकृष्णानं। आणि आमचं श्रीकृष्ण आहे एकनाथ शिंदे साहेब, बाळासाहेब मुलानी, अंकुश नलवडे, समीर बापू जाधव, चंद्रकांत जाधव हे आमचे कृष्ण आहेत। त्यांनी आमच्या हातामध्ये आता या ठिकाणी धनुष्य दिलेलं आहे आणि आम्ही बरोबर या मान तालुक्याचा विकास करण्यासाठी, प्रत्येक गणाचा प्रत्येक गटाचा विकास करण्यासाठी आणि आम्हाला इथल्या समस्या माहित आहेत। जसं अर्जुनाला डोळा दिसला तसं आम्हाला इथल्या सगळ्या समस्या आम्हाला माहित आहेत। या ठिकाणी रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, महिलांचे प्रश्न असतील, तुम्ही कुठल्या पण गावामध्ये जावा, तिथले रस्ते बघा, तिथली स्वच्छता आहे का बघा, तिथले गटार बघा, काय या तालुक्याची घाण करून ठेवले ह्या लोकांनी। आणि हे सगळं आम्हाला बदलायचं आहे आणि आम्हाला मान तालुका हा चांगला, स्वच्छ, सुंदर करायचा आहे। म्हणून आमची सगळ्यांची या ठिकाणी उमेदवार यांचे जाहीर झालेले आहे आणि आम्हाला सगळ्यांना 100% खास विश्वास आहे। 7 तारखेला विजयाचा भगवा ध्वज आम्ही या ठिकाणी पंचायत समिती मानवर फडकवल्याशिवाय राहणार नाही। सातारा जिल्हा परिषदेवरती भगवा 100% फडकेल। त्यासोबतच आमचे आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांचाही हात आमच्या या ठिकाणी डोक्यावरती आहे। त्यामुळे मान तालुक्यातल्या जनतेनं कुणाच्या दबावाला बळी पडायचं नाही आणि ही उमेदवारी एकदम साध्या घरातल्या माणसाला दिलेली आहे, एकदम साध्या कुटुंबातल्या लोकांना दिलेली आहे। आमच्या इथला कोण फॉर्च्युनर बनून आलेला नाही, कोणाचाही फ्लॅट नाही, काहीच नाही आमचं। आम्ही फक्त सर्वसामान्य जनतेसाठी या ठिकाणी आलोय। आम्हाला कुणाला टेंडरची गरज नाही, आम्हाला कुणाचा सतरंजा उचलायची गरज नाही। आम्हाला फक्त आणि फक्त आमच्या गटाचा विकास करायचा आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी धनुष्यबाण हाती घेतलेला आहे आणि 100% आम्ही धनुष्यबाण विजय केल्याशिवाय राहणार नाही।